व्हॅक्यूम जो आहे तो क्रिएट केला जातो. मग न्यूक्लिएशन आणि ग्रोथ झाल्यानंतर क्रिस्टल जे आहे ते तयार होतील. सेमी सॉलिड मास जो आहे तो क्रिस्टलायझर मध्ये पुढे पास केला जाईल. क्रिस्टलायझेशनची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर पुढची प्रोसेस जी इथं इन्व्हॉल्व होते ती आहे सेंट्रीफ्युगेशन. क्रिस्टल हे आता त्या मास मध्ये आहे, त्या मास मधनं त्याला रिमूव्ह करायचं आहे आपल्याला. या प्रोसेससाठी काय करावं लागेल? मग क्रिस्टलला रिमूव्ह करण्यासाठी सेंट्रीफ्युगेशनची टेक्निक जी आहे ती कंडक्ट करावी लागेल. मग आता सेंट्रीफ्युगेशनच्या टेक्निक मध्ये काय, तर सिंपल हे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला इथं दिसतंय. दॅट इन्स्ट्रुमेंट कन्सिस्ट ऑफ द फीडिंग ऑफ द लास्ट क्रिस्टलायझर. क्रिस्टलायझर मधनं जे काही मटेरियल तयार झालंय तिथं फीड केलं जाईल. फीड केल्यानंतर हे मटेरियल जे आहे ते फीड केल्यानंतर इथं वॉटरचा यूज करून ऍट द 85 डिग्री सेंटीग्रेड वॉटर जे आहे ते 65 to 85 डिग्री सेंटीग्रेड जे वॉटर जे आहे त्याचा यूज करून जो मोलॅसिस आहे तो शुगर क्रिस्टल पासून वेगळा केला जातो. दॅट प्रोसेस इज इन्व्हॉल्व इन दिस पर्टिक्युलर टेक्निक क्रिस्टलायझर मध्ये. आणि इथं मोटर जी आहे ती हाय आरपीएम मध्ये रोटेट होते. दॅट स्पीड इज अबाउट 1000 to 1800 आरपीएम. एवढ्या स्पीडने ही मोटर रोटेट होणार आहे. आणि मग याच्यामध्ये क्रिस्टल शुगर वरती जेवढं काही मोलॅसिस किंवा इतर कंटॅमिनेशन असेल ते वॉशआउट होऊन जातं. ते वॉशआउट similarly act as a drum used in our डोमेस्टिक वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीन मध्ये जो ड्रम यूज केला जातो त्याच्यासारखं मेकॅनिझम आहे. कापड मध्येच राहतील आणि परफोरेटेड जी ही लाइनिंग आहे, परफोरेटेड जो हा चेंबर आहे त्याच्यामधनं शुगर पास होणार नाही, पण मोलॅसिस मात्र पास होऊन जाईल. ती मोलॅसिस जी आहे ती पुढे कंडक्ट केली जाते. तर याच्यामध्ये शुगर आणि मोलॅसिस हे दोघे एकमेकांपासून सेपरेट होतात. स्पीड आपण मेन्शन केलाय 1000 to 1800 आरपीएम. ही प्रोसेस होताना 85 डिग्री सेंटीग्रेडचं टेम्परेचर आपण इथे युटिलाइज करतोय वॉटरचं. आणि या हाय टेम्परेचरवरती मोलॅसिस जी आहे ती वेगळी होऊन जाते. अँड वी ऑब्टेन अ रॉ शुगर ऍट द सेंटर पार्ट. वी ऑब्टेन द रॉ शुगर ऍट द साइड पार्ट. वी ऑब्टेन द लिक्विड मोलॅसिस. तर या टाईपचं ते अरेंजमेंट आहे, या टाईपचे स्ट्रक्चर असणार आहे. आणि मोलॅसिस आपल्याला असा मिळतो आणि शुगर जे आहे, रॉ शुगर जे आहे जी ब्राउनिश कलरची आहे थोडीफार, ती अशा पद्धतीने मिळते. मग याच्यावरती पुढे प्रोसेस होते दॅट इज अ रिफायनिंग. याची पुढची प्रोसेस जी आहे ती रिफायनिंग असेल, ज्याच्यामध्ये हा जो काही कलर तुम्हाला इथं दिसतोय तो कलर जो आहे तो पूर्णपणे रिमूव्ह केला जातो. आणि मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्टेप ज्या आहेत त्या इन्व्हॉल्व होतात. या स्टेपमध्ये आपण एक लास्ट इफेक्ट इथं बघायचा राहिला होता, दॅट इज नोन ॲज द मॅलासेजेनिक इफेक्ट ऑफ साल्ट. आता मॅलासेजेनिक इफेक्ट ऑफ साल्ट एक्झॅक्टली काय असणार आहे, तर जर साल्ट हा शुगर सोल्युशन मध्ये प्रेझेंट असेल, जर साल्ट हे शुगर सोल्युशन मध्ये प्रेझेंट असेल तर ते जास्त शुगर हे डिझॉल्व्ह करतील. आता हे डिझोल्युशन ऑफ शुगर का महत्वाचे, कारण की आपण हे लास्ट स्टेप इथं बघितली. याच्यामध्ये काय होत आहे, इथं वॉटरने वॉशिंग केलं जात आहे, वॉश विथ वॉटर. आणि टेम्परेचर किती आहे, 85 डिग्री सेंटीग्रेड. आता एवढ्या हाय टेम्परेचरवरती ऑब्विसली जेव्हा आपण शुगर वॉश करतोय तर शुगर काही प्रमाणामध्ये या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होईल आणि मोलॅसिस सोबत ती वॉश आउट होऊन जाईल. बट इफ there is a presence of high concentration or percentage of salt in the sugar syrup, then the solubility of sugar further increases. Solubility जी आहे ती परत वाढून जाईल आणि अशा कंडिशन मध्ये जास्त शुगर जी आहे ती त्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह होईल. मग याच्याने शुगरची सोल्युबिलिटी इन्क्रीज होऊन जाईल आणि इन्क्रीज होणारी जी शुगरची सोल्युबिलिटी आहे साल्टच्या प्रेझेन्स मध्ये त्यालाच म्हटलं जातं मॅलासेजेनिक इफेक्ट ऑफ साल्ट. बऱ्याच वेळा याच्यावरती शॉर्ट नोट तुम्हाला विचारली जाते. तर डिफाईन करताना आपण जर विचार केला तर कसं डिफाईन केलं जाईल याला, इट कॅन बी डिफाईन ॲज increase in solubility of sugar in water due to presence of salt is called as malisogenic effect. सिंपल टर्म आहे, साल्टच्या प्रेझेन्स मध्ये शुगरचं सोल्युशन जे आहे त्याच्यामध्ये किंवा वॉटरमध्ये सोल्युबिलिटी जे आहे ती इन्क्रीज होऊन जाते. दॅट इज नोन ॲज अ मॅलासेजेनिक इफेक्ट. दॅट इफेक्ट डिक्रीजेस द आउटपुट ऑफ शुगर. हा जर इफेक्ट त्याचा शुगरमध्ये प्रेझेंट असेल तर त्याच्यामध्ये पर्सेंटेज ऑफ शुगर जे आहे ते कशामध्ये चाललं जाईल, तर मोलॅसिस मध्ये, जे अनवॉन्टेड आहे. मोलॅसिस मध्ये शुगर जायला नको. मॅक्झिमम शुगर जर तिथं चालली गेली मोलॅसिस मध्ये तर ऑब्व्हियसली इथं लॉस ऑफ शुगर किंवा रिकव्हरी जी आहे ती असणार आहे. आणि ती रिकव्हरी जी आहे ती स्टॉप करण्यासाठी आपल्याला साल्ट जे आहे ते क्रिस्टलायझेशनच्या स्टेपच्या अगोदरच रिमूव्ह करणं गरजेचं आहे. रिमूव्हल ऑफ salt should be carried out
बिफोर द स्टेप ऑफ क्रिस्टलायझेशन. इट इज व्हेरी इसेन्शियल स्टेप. बिफोर द क्रिस्टलायझेशन जर तुम्ही साल्ट रिमूव्ह केले नाही तर क्रिस्टलायझेशन प्रोसेसमध्ये जेव्हा आपण वॉटर वॉश करतो 85 डिग्री सेंटीग्रेड ज्या हॉट वॉटरच्या स्ट्रीमने आपण वॉशिंग करतोय त्याच्यामध्ये मॅक्झिमम शुगर जे आहे ती मोलॅसिस मध्ये जाण्याची शक्यता आहे. मग ते अवॉइड करण्यासाठी काय केलं जाऊ शकतं तर त्याला रिमूव्ह केलं जाऊ शकतं. साल्ट रिमूव्ह करायचं असेल तर त्याच्यामध्ये बरेच स्टेप तिथे इन्व्हॉल्व्ह होतात आणि साल्टचं रिमूव्हल जे आहे ते केलं जातं. ते केमिकल स्टेप जे आहेत ते इन्व्हॉल्व्ह होतात. मग हाच इफेक्ट जर आपल्याला इन्व्हर्ट करायचा असेल तर याच्यामध्ये जर शुगरमध्ये इन्व्हर्ट शुगर प्रेझेंट असेल जे पहिल्या स्टेपमध्ये होते तर हाच इफेक्ट रिव्हर्स होतो. त्याच्यामध्ये इन्व्हर्ट शुगर असेल तर शुगर चालली जाईल पण जो नॉन इन्व्हर्टेड शुगर जी आहे ती सोल्युबिलिटी जी आहे नॉन इन्व्हर्टेड शुगरची जसं की सुक्रोज आहे इट इज नॉन इन्व्हर्टेड शुगर नॉन रिड्युसेबल शुगर तर ही शुगर जी आहे किंवा डायसॅकराइड जो आहे तो कमी सोल्युबल होईल. मग ही स्टेप जी आहे ती इथं बॅलन्स होते. साल्ट प्रेझेंट असेल तर सोल्युबिलिटी वाढवेल आणि इन्व्हर्ट शुगर प्रेझेंट असेल तर सोल्युबिलिटी कमी होईल. बट इन द बोथ फॉर्म इन्व्हर्ट झालेली शुगर कुठनं आलेली त्या शुगरमध्ये त्या सिरपमध्ये ऑब्विसली फ्रॉम कन्व्हर्टिंग द सुक्रोज टू ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. सुक्रोजचं कन्व्हर्जन झालंय ग्लुकोज अँड फ्रुक्टोज मध्ये तर इन्व्हर्टेड शुगर जी आहे ती अशा पद्धतीने आलेली आहे. ती पण इथं जर जास्त झाली तर तोही प्रॉब्लेमॅटिक एक पार्ट असणार आहे. तर अशा कंडिशन मध्ये इन्व्हर्टेड शुगर जी आहे ती अगेन्स्ट इफेक्ट दाखवते जसं मॅलेसेजेनिक इफेक्ट आहे त्याचा एक्झॅक्टली अगेन्स्ट. नाव वी कन्सिडर इन दिस लेक्चर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रॉ शुगर. मग आता हे आपण परत इथं रिपीट करतोय जे आपण प्रोसेस मागे डिस्कस केल्या आहे त्या प्रोसेस परत इथं रिपीट होणार आहेत. पण हा पार्ट ऑफ सिलेबस आहे म्हणून आपण तो परत डिस्कस करणार आहे. बट एक्झॅक्टली वी एक्सपेक्टेड इन दिस प्रोसिजर वी एक्सपेक्टेड द फ्लो शीट. एक फ्लो शीट आपण इथं डिस्कस करणार आहे ती महत्वाची आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला जर रिटर्न क्वेश्चन मध्ये फ्लो शीट जे आहे त्या विचारल्या जातात काही प्रोसेसच्या तर याच्यामध्ये या चॅप्टर मध्ये एकूण आपण 2 फ्लो शीट जे आहे त्या बघणार आहेत. पहिली फ्लो शीट जी आहे ती आपण ऑलरेडी डिस्कस केली आहे थेरॉटिकली. नाव वी कन्सिडर इन द फ्लो फॉर्म. फ्लो शीटचा अल्गोरिदम जो आहे तो इथं आपण बघणार आहेत. अल्गोरिदमिक फॉर्म मध्ये आपण त्याला डिस्कस करणार आहे. प्रोसेस नेमकी कशी होणार आहे ती फ्लो शीटच्या फॉर्म मध्ये डिस्कस करणार आहे. मग मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रॉ केन शुगर जी आहे म्हणजेच मॅन्युफॅक्चरिंग ऑफ केन शुगर तर प्रोसेस ज्या इन्व्हॉल्व तिथं झाल्या होत्या इथंही इन्व्हॉल्व होणार आहे. तिथं काय रिक्वायरमेंट होती तर रॉ मटेरियल लागत होतं, प्रोसेस इन्व्हॉल्व होतं, त्या क्लिनिंग होत होतं, त्याच्यानंतर ज्यूस काढलं जात होतं, ज्यूसचं नंतर इव्हॅपोरेशन होत होतं, क्रिस्टलायझेशन होत होतं. क्रिस्टलायझेशन झाल्यानंतर क्रिस्टलायझेशन मध्ये क्रिस्टल जे आहे ते वेगळे करायचे म्हणून सेंट्रिफ्युगेशन होत होतं. सेंट्रिफ्युगेशन झाल्यानंतर शुगर क्रिस्टल जे आहे ते मिळालेत. पुढे त्याच्यावरती प्रोसेस जी आहे ती ड्राईंग अँड पॅकेजिंग होती. प्युरिफिकेशन एक प्रोसेस आहे आणि फायनल पॅकेजिंग एक प्रोसेस असणार आहे. तर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रॉ केन शुगर इथं आपण वर्ड यूज करतोय रॉ. दॅट इज 2 डिफरंट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आपण इथं आता पुढे डिस्कस करणार आहे. वन इन्व्हॉल्व द फ्लो शीट ऑफ रॉ केन शुगर फॉर्मेशन अँड सेकंड इन्व्हॉल्व द फ्लो शीट ऑफ अ प्युअर शुगर फॉर्मेशन दॅट इज अ रिफायनिंग ऑफ रॉ शुगर केन. पुढची प्रोसेस काय असणार आहे तर रिफायनिंग असणार आहे. तर या प्रोसेसमध्ये काय इन्व्हॉल्व होतंय बघा. इथं रॉ मटेरियल इन्व्हॉल्व होतंय. शुगर केन जी आहे ती तिथं युटिलाइज होते. शुगर केन सोबत पुढे प्रोसेस वॉटर असेल आणि प्रोसेसिंग मटेरियल असेल ज्याच्यामध्ये लाईम डेफिकेशन इज वन इम्पॉर्टंट प्रोसेस. अलॉंग विथ वी नीड अ कार्बन डायऑक्साइड अँड SO2 गॅस इन गॅसेस फॉर्म. CO2 आणि SO2 गॅस जो CO2 आणि SO2 गॅस जो आहे तो आपल्याला या प्रोसेसमध्ये रिक्वायर्ड असेल. तर हे पण तिथं प्रोसेसिंग मटेरियल मध्ये इन्व्हॉल्व होतील. परत इथं सांगतोय मी रॉ मटेरियल मध्ये शुगर केन आहे. त्याच्यानंतर प्रोसेसिंग मटेरियल सच ॲज लाईम, कॅल्शियम ट्रायफॉस्फेट, फॉस्फरिक ऍसिड जे ऑलरेडी आपण मेन्शन केलंय. याच्यासोबतच CO2 SO2 जो आहे हे गॅसेस फॉर्म मध्ये लागणार आणि प्रोसेस वॉटर जे आहे ते रॉ मटेरियल म्हणून आपण इथं इन्व्हॉल्व करतोय. नाव दिस इज द ऍक्च्युअल फ्लो शीट. आता ही फ्लो शीट प्रोसेसच्या अगोदरच आपण का बघतोय कारण की आपण प्रोसेस जे आहे ते ऑलरेडी डिस्कस केलं आहे. तर प्रोसेस कुठली असणार आहे तर इथं तुम्हाला दिसतंय मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रॉ केन शुगर मध्ये प्रोसेस कुठल्या इन्व्हॉल्व होणार आहे तर सेम प्रोसेस ज्या इन्व्हॉल्व झाल्या होत्या शुगरच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये. तर क्लिनिंग आहे शुगर केनची, एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस आहे, प्युरिफिकेशन ऑफ ज्यूस आहे लाईम डेफिकेशनच्या मेथडने, त्याच्यानंतर इव्हॅपोरेशन आहे ज्याच्यात कॉन्सन्ट्रेशन केलं जाईल ज्यूसचं. त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस आहे क्रिस्टलायझेशन, त्याच्यानंतर आहे ड्राईंग आणि लास्ट प्रोसेस आहे पॅकेजिंग. ड्राईंग अँड पॅकेजिंग या स्टेप जे आहे ते इन्व्हॉल्व होणार आहे. या स्टेप इथं फ्लोशीटच्या फॉर्म मध्ये डिस्कस केलेल्या आहेत.
या स्टेप ज्या आहेत त्या इथं फ्लोशीटच्या फॉर्म मध्ये डिस्कस केल्या आहे. तर फ्लोशीट म्हणजे नेमकं काय असणार आहे, तर ज्या प्रोसेस आपण कंडक्ट करणार आहोत त्याचंच एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन, ज्या प्रोसेस आपण कंडक्ट करणार आहोत त्याचंच एक डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन असणार आहे. मग सुरुवात कुठनं होते, शुगर केन फॉर्मेशन मध्ये रॉ शुगर केन जर आपल्याला तयार करायचे असेल देन वी नीड अ फर्स्ट स्टेप दॅट इज अ केन शुगर. आपल्याला पहिल्या स्टेप मध्ये काय रिक्वायर्ड आहे, तर केन शुगर रिक्वायर्ड आहे. शेतामधनं ही केन शुगर जी आहे ती प्रोसेस करून कटिंग करून जी आहे ती इंडस्ट्री पर्यंत पोहोचवली जाते. पिरियड ऑफ दॅट ट्रान्सपोर्टेशन शुड बी लेस दॅन 24 hours. का रिक्वायर्ड आहे ते आपण डिस्कस केलं आहे ऑलरेडी. बिकॉज इफ दॅट शुगर केन इज कट देन द प्रोसेस ऑफ इन्व्हर्जन इज स्टार्टेड. आणि 24 तासापेक्षा जास्त झालं तर ही प्रोसेस जी आहे ती खूप रॅपिड होऊन जाते. तर ती कमी करण्यासाठी आपण शुगर केन जसंही कट झाला तसं त्याला आपण इंडस्ट्रीमध्ये प्रोसेस करायला आणतो. तरी ती शुगर केन असेल जी प्रोसेसिंग साठी आलेली आहे ट्रान्सपोर्टेशन थ्रू, त्याच्यानंतर त्याला क्लिनिंग अँड वॉशिंग केलं जातं. आता क्लिनिंग अँड वॉशिंग कसं केलं जाणार आहे, तर कट शुगर जे आहे, शुगर केन जे आहे त्याच्यामध्ये कटिंग केलं जाईल आणि कटिंग केल्यानंतर ही शुगर केन जी आहे ती क्लिनिंग अँड वॉशिंगच्या प्रोसेससाठी पुढे यूज केली जाईल. तर क्लिनिंग अँड वॉशिंग इज द सेकंड स्टेप. फर्स्ट स्टेप मध्ये काय होत आहे, शुगर केन आणलं जातंय, कटिंग केलं जात आहे. सेकंड मध्ये क्लिनिंग अँड वॉशिंग केलं जात आहे. तर हे वॉशिंग होतं वॉर्म वॉटरने. कशाने केलं जाणार आहे, वॉर्म वॉटरच्या मदतीने. वॉर्म वॉटरचं जे स्ट्रीम आहे त्याच्यावरनं कंटिन्युअसली ऍड केल्या जातात, ज्याच्याने काय होईल, इट कॅन हेल्प टू रिमूव्ह. काय काय रिमूव्ह होणार इथं, डर्ट असेल, सॉइल असेल जी शुगर केन वरती अटॅच आहे, आणि काही प्रमाणामध्ये वॅक्स, काही प्रमाणामध्ये वॅक्स जे आहे तेही याच्यामधनं रिमूव्ह होणार आहे. डर्ट आहे, सॉइल आहे, वॅक्स आहे, ते काही प्रमाणामध्ये जे ऍड झालेलं असेल ते याच्यामधनं कम्प्लिटली निघून जात आहे. मग ही प्रोसेस झाल्यानंतर पुढची प्रोसेस आहे ती कटिंग असेल, चॉपिंग असेल, क्रशिंग असेल. एका छोट्या छोट्या पीसेस मध्ये याचं कटिंग होणार आहे. आलेली शुगर केन जी आहे ती कट होऊन आलेली आहे आणि त्याला परत चॉपिंगच्या प्रोसेसमध्ये छोट्या छोट्या पीसेस मध्ये कट केलं जाईल. बिकॉज वी नीड टू एक्स्ट्रॅक्ट द मॅक्झिमम ज्यूस. पुढची प्रोसेस काय असणार आहे, तर एक्स्ट्रॅक्शन आहे. तर शार्प रॅपिड एक इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्यामधनं हे पास केले जातील. नाईफ्स जे आहेत त्याच्यामधनं हे कट केले जातील आणि शुगर केन जे आहे यांचं स्मॉल पीसेस मध्ये कन्व्हर्जन होईल. हे कन्व्हर्जन जे आहे ते पास केलं जाईल क्रशर मधनं. दॅट क्रशर लीड्स टू फॉर्मेशन ऑफ ज्यूस. ज्यूस जे आहे ते तयार होईल. या डायग्राम मध्ये तुम्हाला इथं दिसत असेल की जे शुगर केन आलेली आहे, शुगर केन आल्यानंतर रिव्हॉल्विंग नाईफ जे आहे त्याच्यामधनं हे पास आउट होतील आणि पास आउट झाल्यानंतर याचे छोटे छोटे पीसेस जे आहेत ते तयार होतील. हे पीसेस तयार झाल्यानंतर यांना मिल्स जे आहेत, क्रशिंग मिल्स जे आहेत त्याच्यामध्ये सिरीज ऑफ मिल्स जे आहे त्याच्यामध्ये पास केलं जाईल. सिरीज ऑफ मिल्स मध्ये पास झाल्यानंतर काय होणार आहे की ह्या कट झालेल्या शुगरच्या पीसेस मधनं ज्यूस जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट होईल अँड दॅट ज्यूस इज कलेक्टेड इन द कंटेनर्स. दॅट ज्यूस इज कलेक्टेड इन द कंटेनर. आणि राहिलेला जो मटेरियल आहे तो असणार आहे बगॅस. बगॅस इज यूज ॲज अ फ्युएल ऑर मॅन्युअर. फ्युएल म्हणून त्याचा यूज केला जाऊ शकतो किंवा मॅन्युअर म्हणून त्याचा यूज केला जाऊ शकतो. तर या ओव्हरऑल प्रोसेस मध्ये काय होणार आहे, ज्यूस एक्स्ट्रॅक्शन मध्ये वी गेट द ज्यूस ऑफ द रिकव्हरी रेट अबाउट 90 to 96%. जे टोटल शुगर केनचं कंटेंट होतं त्याच्यापासून 90 to 96% ज्यूस जो आहे तो वेगळा केला जाईल. इन अबाउट 4 to 10% जो आहे तो बगॅस जो आहे तो बाहेर पडणार आहे. तो फ्युएल म्हणून यूज केला जाऊ शकतो आणि इतर प्रोसेसिंग साठी त्याचा यूज केला जाऊ शकतो. इट मे बी यूज ॲज फॉर द बर्निंग मटेरियल. इट मे यूज फॉर द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पेपर as a raw material for the manufacturing of paper, hardboard formation, industrial material, cellotex formation या इतर कंटेंट साठी ते युटिलाइज केलं जाऊ शकतं. नाव द नेक्स्ट प्रोसेस दॅट इज अ क्लॅरिफिकेशन ऑफ ज्यूस. ज्यूसचं वेइंग केलं जातं, किती मेजरमेंट आहे ते केल्यानंतर क्लॅरिफिकेशनची प्रोसेस जी आहे ती स्टार्ट होते. याच्यामध्ये जी प्रोसेस इथं यूज होते दॅट इज अ लाईम डेफिकेशन. मग याचा ज्यूस मध्ये लाईम डेफिकेशन करताना फ्लॉटिंग जे मटेरियल असेल, फ्लॉटिंग मटेरियल जे आहे ते रिमूव्ह केलं जाईल. या डेफिकेशन प्रोसेसमध्ये काय होतं, इथं स्कमिंग जे आहे, स्कम म्हणजे जो वरती वॅक्सी लेअर जो आहे तो तयार होणार आहे तो इथं डिपॉझिट होतो आणि तो वॅक्सी लेअर जो आहे तो अशा पद्धतीने इथं वरती होऊन जातो आणि सॉलिड मटेरियल जे आहे ते खाली डिपॉझिट होतं या पूर्ण प्रोसेसमध्ये. या प्रोसेसमध्ये एक फिल्टर इथं ऍड केला आहे. तो काय करणार आहे, इथं लाईम ऍड केला जाईल, कॅल्शियम ऑक्साईड इन द फॉर्म ऑफ
कॅल्शियम हायड्रॉक्साईड त्याचं कन्व्हर्जन अल्टिमेटली होतं. कॅल्शियम ऑक्साईड जो आहे तो या प्रोसेसमध्ये ऍड केला जाईल आणि प्रोसेसमध्ये ऍड केल्यानंतर डेफिकेशनची प्रोसेस स्टार्ट होईल. तर हा स्कम जो आहे तो रिमूव्ह केला जाईल. हा स्कम जो आहे तो बाहेर काढला जातो आणि कोअग्युलेटेड पार्टिकल किंवा मॅटर जे काही असतील त्यांना फिल्टर केलं जाईल. आणि हा लाईम डेफिकेटेड जो अल्कलाईन झालेला असेल, सुरुवातीला शुगर ज्यूस जे आहे ते ऍसिडिक नेचरचं असतं. इट इज इन ऍसिडिक नेचर. ऍसिडिक नेचर पासून त्याचं अल्कलाईन नेचर मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करणार आहे, तर लाईम करणार आहे. तर इथं ज्यूसची प्रोसेसिंग झाली, अल्कलाईन झालं. ज्यूस अल्कलाईन झाल्यानंतर इन्व्हर्जन प्रोसेस जी आहे ती स्टॉप होते. म्हणून एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस जे आहे ते क्विकली केलं जातं. जसंही शुगर केन आलेली आहे तसं एक्स्ट्रॅक्शन जे आहे ते क्विकली केलं जातं अँड इट कन्वर्ट द ज्यूस इन टू द नॉन रिव्हर्सिबल प्रोसेस. जी रिव्हर्सिबल प्रोसेस होणार होती त्याला ज्यूस मध्ये इन्व्हर्जन जे होणार होतं ते स्टॉप होऊन जातं. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ती असणार आहे कार्बिनेशन. कार्बिनेशन किंवा सल्फिटेशनच्या प्रोसेस ज्या आहेत त्या कॅरी केले जातात. कार्बिनेशन आणि सल्फिटेशन मध्ये काय केलं जात आहे, कार्बिनेशन मध्ये CO2 गॅस जो आहे तो याच्यामध्ये ऍड केला जाईल. गॅस चेंबर असेल त्याच्यामधनं CO2 गॅस जो आहे तो पर्ज आउट केला जाईल. पर्ज आउट केल्यानंतर जो CO2 आहे तो कार्बोनिक ऍसिड सोबत कंबाईन होतो किंवा कॅल्शियम जो इथं लाईम आहे त्याच्यासोबत कंबाईन होईल अँड इट प्रोड्यूस द कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेटचं कन्व्हर्जन जे झाल्यानंतर पुढची एक प्रोसेस इथं महत्वाची कॅरी केली जाते ती आहे, जेव्हा तो CO2 त्याच्यामध्ये पास होतोय तेव्हा सुक्रोज जो बाइंड झालाय कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोबत, कॅल्शियम ऑक्साईड सोबत, जो कॅल्शियम सुक्रेट आहे तो सेपरेट होतो सुक्रोजच्या फॉर्म मध्ये, विच इज व्हेरी हेल्पफुल फॉर द रिकव्हरी ऑफ दॅट शुगर. तर ही कार्बोनेशनची प्रोसेस होते. अँड द नेक्स्ट प्रोसेस इज द सल्फिटेशन. सल्फिटेशन मध्ये SO2 गॅस जो आहे तो त्याच्यामध्ये पास केला जाईल. SO2 गॅस पास केल्यानंतर प्रोसेसमध्ये काय होणार आहे, सल्फ्युरस ऍसिड तयार होईल. दॅट सल्फ्युरस ऍसिड रिएक्ट विथ लाईम अँड प्रोड्यूस द कॅल्शियम सल्फेट. कॅल्शियम सल्फेट प्रोड्यूस होईल. या प्रोसेसमध्ये लाईम जो आहे तो एक्सेसचा तो निघून जाईल. नाव द ज्यूस बिकम नियरली न्यूट्रल. सुरुवातीला काय होतं, ज्यूस ऍसिडिक होतं. नाव दॅट ऍसिडिक ज्यूस कन्वर्टेड इनटू द अल्कलाईन ज्यूस. अल्कलाईन ज्यूस कन्वर्ट केल्यानंतर या पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर ज्यूस जे आहे त्याचं नेचर कसं होऊन जाईल, न्यूट्रल ऑर स्लाइटली अल्कलाईन. स्लाइटली अल्कलाईन म्हणजे खूप कमी अल्कलिनिटी असेल किंवा ऑलमोस्ट इट इज न्यूट्रल इन नेचर. तर ही प्रोसेस झाल्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ती काय असणार आहे, प्युरिफिकेशन झालं. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस असणार आहे इव्हॅपोरेशन. इन दिस प्रोसेस क्लॅरिफिकेशन झाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी आपण फिल्टर यूज केलेत. हे फिल्टर जे आहेत त्याच्यामधनं आपल्याला जे काही सेडिमेंटेड पार्ट आहेत ते मिळतील. दॅट पार्ट कॅन बी इलिमिनेटेड ॲज अ मड सेडिमेंट. प्रत्येक स्टेपमध्ये जे ज्यूसचं क्लॅरिफिकेशन केलंय त्याच्यामध्ये मड सेडिमेंट जे आहे ते ऍड केलं जाईल. मड सेडिमेंट मधनं ज्यूस जे आहे ते परत रिमूव्ह केलं जाईल. काही प्रमाणामध्ये तिथं ज्यूस असेल तर ते रिमूव्ह करून परत त्या क्लॅरिफिकेशन प्रोसेसमध्ये ऍड केलं जाईल आणि राहिलेली जी काही सेडिमेंट आहे ती फिल्टर केक म्हणून बाहेर पडेल. आता हा फिल्टर केक जो आहे तो मॅन्युअर म्हणून यूज केला जाऊ शकतो. इट इज नॉट एक्झॅक्टली द बगॅस. बगॅस इथं निघून गेला. इथं जो काही आपल्याला मिळणारा मटेरियल आहे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक सेडिमेंट असतील आणि हा सेडिमेंट जो आहे तो रिकव्हर केला जातो ऍज अ मॅन्युअर म्हणून. तो शेतामध्ये यूज केला जाऊ शकतो ऍग्रिकल्चरमध्ये ऍज अ ऍग्रिकल्चर सप्लिमेंट. तर हे प्रोसेस झाल्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ती काय असणार आहे, इव्हॅपोरेशन. आपण बघितलं ज्यूसचं वेमेंट झालं, त्याचं वेईंग झालं, त्याच्यानंतर त्याचं क्लॅरिफिकेशन होत आहे. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस इथं इन्व्हॉल्व होते, दॅट इज द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन. दॅट इव्हॅपोरेशन इज कॅरीड आउट इन द मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर. ही जी स्टेप तुम्हाला इथं दिसते, इट इज द प्रोसेस ऑफ इव्हॅपोरेशन. इथून इथपर्यंत जी स्टेप तुम्हाला दिसते ही काय असणार आहे, इव्हॅपोरेशनची प्रोसेस असणार आहे. तर या इव्हॅपोरेशन प्रोसेस मध्ये काय होतंय हे लक्षात घ्या. या इव्हॅपोरेशनच्या प्रोसेसमध्ये ही प्रोसेस कंडक्ट होताना जे ज्यूस क्लॅरिफाय झालेला आहे त्या मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर मध्ये ते पास होईल विथ द हेल्प ऑफ स्टीम. जे ज्यूस आहे ते हीट केलं जाईल पहिल्या स्टेपमध्ये आणि सेकंड आणि थर्ड स्टेपमध्ये. पहिल्या स्टेपमध्ये जी स्टीम तयार होते तिला युटिलाइज केलं जाईल ऍज अ हिटिंग इलेमेंट फॉर द सेकंड अँड थर्ड इफेक्ट इव्हॅपोरेटर. अशा कंडिशन मध्ये ज्यूस जे आहे ते कॉन्सन्ट्रेट होत जाईल आणि याच्यामधलं जे वॉटर पर्सेंटेज आहे ते रिमूव्ह होतं. जेव्हा ज्यूस या प्रोसेसमध्ये येत आहे तर अबाउट या प्रोसेसमध्ये जेव्हा ज्यूस येत आहे तेव्हा काय होत आहे इव्हॅपोरेशन प्रोसेसमध्ये, तर इनपुट जो आहे तो 85% वॉटरचा असेल. ज्यूस मध्ये वॉटर किती आहे
तर अबाउट 85% जे आहे ते वॉटर असणार आहे. अँड आफ्टर द इव्हॅपोरेशन दॅट सिरप कंटेंट as a form of thick syrup, it contained about 35 to 40%. It contained about 35 to 40% water content. प्रोसेस मध्ये ऍड होताना 85% आहे, इव्हॅपोरेशन कंप्लीट झाल्यानंतर 35 to 40% जे आहे ते आता वॉटर कंटेंट या सगळ्या प्रोसेस मध्ये असणार आहे. म्हणजे ही प्रोसेस इन्व्हॉल्व होते तेव्हा क्लॅरिफिकेशन झाल्यानंतर जे इनपुट होत आहे ज्यूसचं त्याच्यामध्ये किती पर्सेंट वॉटर आहे, तर 85% वॉटर आहे. आणि जेव्हा ज्यूस या प्रोसेस मधनं बाहेर पडतंय तेव्हा या प्रोसेस मध्ये किती वॉटर असणार आहे, तर इट कंटेंट अबाउट 30 to 40% वॉटर. तर नियर अबाउट जर आपण बघितलं तर इथं कंटेंट वॉटरचं जे आहे ते खूप कमी होऊन जात आहे या मल्टिपल इफेक्टिव्ह ऑपरेटर मध्ये. पण हे सफिशियंट नाहीये, ही कंटेंट जे कमी झालेले ते सफिशियंट नाहीये. वी नीड अ फर्दर प्रोसेस इन विच द अमाउंट ऑफ वॉटर शुड बी रिड्यूस. तर मग त्याच्यासाठी आपण पुढची प्रोसेस यूज करतो, ती प्रोसेस आहे क्रिस्टलायझेशन. थिक सिरप जे आहे इव्हॅपोरेटर मधनं व्हॅक्यूम पॅन मध्ये ऍड केलं जातं. इथं सिरप आहे ते व्हॅक्यूम पॅन मध्ये ऍड केलं जात आहे. इथं बघा सिरप व्हॅक्यूम पॅन मध्ये ऍड केल्यानंतर याला स्टीमने हीट केलं जाईल. स्टीमने हीट केल्यानंतर जे राहिलेलं पर्सेंटेज वॉटरचं आहे ते कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. आता इथं कम्प्लीट वॉटर रिमूव्ह करायचं नाहीये, कारण ही प्रोसेस करताना कम्प्लीट वॉटर जर रिमूव्ह करण्याचा प्रयत्न केला तर प्रोसेस ऑफ कॅरमलायझेशन जी आहे ती इन्क्रीज होऊन जाईल. ब्राउनिंग ऑफ शुगर जे आहे ते इन्क्रीज होऊन जाईल. म्हणून आपल्याला इथं काय करायचं आहे, वॉटर आपल्याला तिथपर्यंत कमी करायचंय जोपर्यंत न्यूक्लिएशन स्टार्ट होत नाही. न्यूक्लिएशन स्टार्ट होत नाही. एक वेळा न्यूक्लिएशन स्टार्ट झालं की मग ग्रोथ जी आहे ती पुढची स्टेप असणार आहे. आणि ग्रोथ झाली का शुगर क्रिस्टल जे आहे ते त्या सिरप मध्ये डेव्हलप व्हायला स्टार्ट होतील. दॅट इज अ सेमी सॉलिड मास. इथं जो मास आपल्याला मिळणार आहे तो कसा मिळणार आहे, सेमी सॉलिड मास. तर व्हॅक्यूम पॅन मध्ये जेव्हा ज्यूस इव्हॅपोरेटर मधनं त्याला व्हॅक्यूम पॅन मध्ये ऍड केलं तर मग पुढची प्रोसेस जी आहे काय असणार आहे, तर तिथं तयार होणारा जो काही कंटेंट आहे त्याला आपण म्हणणार मॅसिक्वेट. ही प्रोसेस करताना क्रिस्टलायझर मध्ये काय केलं जातं, तर सीडिंग केली जाते. सीडिंग मध्ये सुक्रोज जे आहे त्याचं पावडर ऍड केलं जाईल. काही फॉर्म मध्ये सुपर सॅच्युरेशनची स्टेप जी आहे ती केली जाते. आणि सीडिंग झाल्यानंतर जे टाइम आहे तो आता क्रिस्टल फॉर्मेशनचा तो रिड्यूस होऊ शकतो आणि आपल्याला हवं क्रिस्टल साईज जो आहे तो डिझायर साईजचा मिळू शकतो. म्हणजे इझिली क्रिस्टल फॉर्मेशन करण्यासाठी सीडिंग ही महत्वाची एक स्टेप जी आहे ती फॉलो केली जाते. आणि ती स्टेप फॉलो केल्यानंतर शुगरचे क्रिस्टल जे आहे ते आपल्याला मिळायला स्टार्ट होतील. बट इट इज नॉट अ प्युअर शुगर क्रिस्टल, तो सेपरेट नाहीये, तो त्या सिरप मध्ये आहे. तर अशा शुगर क्रिस्टलला इथं मेन्शन केलं जातंय मॅसिक्वेट. इट इज नोन ॲज अ मॅसिक्वेट. जो शुगर क्रिस्टल जो आहे सिरप फॉर्म मध्ये किंवा त्या सिरप मध्ये प्रेझेंट आहे तर त्याला मॅसिक्वेट म्हणणार आहे. शुगर क्रिस्टलच आहे पण कशामध्ये आहे, इट इज इन द सिरप. सिरप मध्ये तो प्रेझेंट आहे तर मॅसिक्वेट असणार आहे. तर व्हॅक्यूम पॅन मधनं पुढे क्रिस्टलायझरच्या मदतीने हे मॅसिक्वेट जे आहे यांची साईज जी आहे शुगर क्रिस्टलची ती वाढवली जाते आणि ऍडिशनल सुक्रोज डिपॉझिट होतो या क्रिस्टल वरती जो ऑलरेडी आपण सीडिंग साठी ऍड केलेला आहे. तर वेळ जसा जात जाईल तसा शुगर क्रिस्टलची साईज जी आहे ती वाढत जाईल, ती इन्क्रीज होत जाईल या ओव्हरऑल प्रोसेस मध्ये. अँड वी गेट द मॅसिक्वेट दॅट इज द शुगर क्रिस्टल विच passes to the next process that is a centrifugation. तो नेक्स्ट प्रोसेस साठी पास केला जातोय सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस साठी. आता सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस मध्ये काय होतंय की दोन स्टेप होत आहेत. आपण सेंट्रिफ्युगेशन मध्ये काय करतोय, तर सेंट्रिफ्युगेशन मध्ये जसंही आपण मॅसिक्वेट जो आहे तो ऍड केला, तो सेंट्रिफ्यूज झाल्यानंतर त्याच्यामधनं मोलॅसिस जे आहे ते बाहेर पडणार आहे. सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस मध्ये काय होणार आहे, मॅसिक्वेट आपल्याला क्रिस्टलायझर टँक मध्ये आपण ऍड केलं, व्हॅक्यूम पॅन मध्ये इथं क्रिस्टल डेव्हलप होऊ दिले, आपण त्यांची ग्रोथ होऊ दिली आणि त्याच्यानंतर हा सेमी सॉलिड मास जो आहे तो आपण सेंट्रिफ्युगेशन साठी पुढे पास करतोय. सेंट्रिफ्युगेशन मध्ये पास केल्यानंतर इथं साईडला जो पार्ट निघणार आहे तो आहे मोलॅसिस. हे रोटेशन होत आहे. स्पीड काय याचा 1000 to 1800 RPM या स्पीडने रोटेट होत आहे. वॉटरचं बॉइलिंग टेम्परेचर काय इथं, तर 85 डिग्री सेंटीग्रेड वॉर्म वॉटर जे आहे ते ऍड केलं जात आहे. तर याच्या स्ट्रीम जे आहे ते ऍड केल्या जातील. याच्यामुळे काय होणार आहे की त्या शुगर क्रिस्टल म्हणजे मॅसिक्वेट मध्ये जे क्रिस्टल आहेत
त्या क्रिस्टल वरती असलेले डिपॉझिट असलेले मोलॅसिस जे आहे ती वॉशआउट होऊन जाईल, इतर सिरप जे आहे ते वॉशआउट होऊन जाईल आणि आता वॉशआउट झालेला जो काही कंटेंट आहे तो इथं साईडला डिपॉझिट होईल. आता डिपॉझिट झालेल्या मध्ये शुगर क्रिस्टल पण आहेत, शुगर आहे जी पाण्यासोबत तिथं डिझॉल्व्ह होते, प्लस मोलॅसिस आहे, मोलॅसिस पण आहे. आता या मोलॅसिसला परत पुढच्या चेंबरमध्ये काय केलं जाईल, मोलॅसिस मधनं शुगरचं सोल्युशन जे आहे ते परत रिमूव्ह केलं जाईल अँड दॅट शुगर सोल्युशन इज अगेन सेंड इट टू द फर्दर प्रोसेस ऑफ द व्हॅक्युम पॅन. व्हॅक्युम पॅन मध्ये जे क्रिस्टलायझेशनच्या प्रोसेसमध्ये आहे ते त्याच्यामध्ये शुगर सोल्युशन जे आहे ते परत त्या प्रोसेसमध्ये ऍड केलं जाईल आणि मोलॅसिस जो आहे ड्राय मोलॅसिस त्याला पुढच्या प्रोसेसमध्ये म्हणजे मोलॅसिसचं पुढचं युटिलायझेशन काय होतं तर अल्कोहोल इंडस्ट्रीमध्ये अल्कोहोल फॉर्मेशन किंवा फर्मेंटेशन इंडस्ट्रीमध्ये ऍज अ रॉ मटेरियल म्हणून मोलॅसिस हा यूज केला जातो. त्याच्यामध्ये आता मॅक्झिमम शुगर आपण रिमूव्ह केली आहे, काही शुगर जी शिल्लक राहिलेली जी रिमूव्ह करू शकत नाही आपण ती मोलॅसिस मध्ये असेल, त्याचं पर्सेंटेज हे खूप कमी असेल अँड दॅट शुगर सोल्युशन जे आपल्याला इथनं मिळालेले मोलॅसिस वॉश केल्यानंतर तो परत व्हॅक्युम पॅन मध्ये ऍड केला जातोय, ज्याच्यामधनं शुगर रिकव्हरी जी आहे ती परत केली जाईल. तर या प्रोसेसमध्ये इथं आपल्याला दिसतंय क्रिस्टलायझेशनच्या प्रोसेसमध्ये पुढची प्रोसेस जी आहे ती असणार आहे सेंट्रिफ्युगेशन. सेंट्रिफ्युगेशनच्या प्रोसेसमध्ये इथं आपण डिस्कस केलं की मोलॅसिस हा वेगळा होतोय, त्याच्यात असलेली शुगर जी आहे ती रिकव्हर केली जाईल आणि शुगर जे आहे ती पुढे हॉट एअरच्या मदतीने ड्राय केलं जाईल. म्हणजे एक कन्व्हेनर बेल्ट वरनं त्याला पास केलं जातं, हॉट एअर मधनं पास केलं जातंय. दॅट प्रोसेस इन्व्हॉल्व इन द सिलेंड्रिकल कंटेनर. सिलेंड्रिकल कंटेनर मध्ये वेगवेगळे नॉचेस केले जातात आणि त्याच्यामध्ये शुगर जी आहे ती हॉट एअरच्या मदतीने कंटिन्युअसली ही रोटेट केली जाते. तर अशा पद्धतीने शुगर जी आहे ती फायनली आपल्याला मिळते. द सेंट्रिफ्युगेशन इट प्रोड्यूस द मोलॅसिस. मोलॅसिस जो आहे तो पुढच्या प्रोसेसमध्ये युटिलाइज होईल. मदर लिकर जे आहे ते मदर लिकर आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे, इट कंटेन शुगर. ती शुगर जी आहे ती परत पुढच्या क्रिस्टलायझेशन प्रोसेस त्या पॅन मध्ये परत ऍड केली जाईल आणि त्याच्यामधनं शुगर जे आहे ते परत एक्स्ट्रॅक्ट केलं जाईल आणि फायनली वी गेट द रॉ शुगर इन दिस प्रोसेस. तर फायनली तर काय मिळणार आहे आपल्याला, रॉ शुगर. नाव कंटिन्यू युअर अटेंडन्स. अटेंडन्स कंडक्ट होताना आपण एक व्हिडिओ बघणार आहेत की ॲनिमेशनच्या फॉर्म मध्ये शुगरची ही जी काही प्रोसेस आपण पूर्णपणे डिस्कस केली ती आता आपण इथं कंटिन्युअसली डिस्कस करणार आहे. तर याच्यामध्ये महत्वाचं आहे हे रॉ शुगर करताना ड्राईंग ही स्टेप जी आहे ती इन्व्हॉल्व होते. हे ड्राईंग स्टेप इन्व्हॉल्व होताना इथं काय होतंय बघा, ड्राईंग स्टेप इन्व्हॉल्व होताना शुगर मध्ये कंटेंट जे आहे त्याच्यामध्ये मॉइश्चर जे आहे त्याचं कंटेंट हे 1 to 2% पर्यंत शेवटी शिल्लक राहतं. काय करतोय जेव्हा आपण ही ड्राईंग प्रोसेस करतोय, ही रिफायनिंग नाहीये, फायनल प्रोसेस नाही. याच्यानंतर परत अजून याला ड्राय केलं जातं, अजून याच्यामधलं मॉइश्चर कंटेंट जे आहे ते कमी केलं जातं. बट ऍट द प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ रॉ केन शुगर, द शुगर शुड बी कंटेन इन द रेंज ऑफ मॉइश्चर 1 to 2%. 1 to 2% मॉइश्चर जे आहे त्या रेंजमध्ये ते असायला पाहिजे. हॉट एअरच्या फॉर्म मध्ये ग्रॅन्युलर शुगर जे आहे ते आपल्याला मिळते आणि मग त्याला स्क्रीनिंग केली जाते. स्क्रीनिंग करताना वेगवेगळ्या प्रोसेसने त्याची साईज जे आहे त्याच्याप्रमाणे त्याचे ग्रेडिंग जे आहे ती होते आणि मग फाईन शुगर जे आहे ते आपल्याला मिळते. मग ती फाईन शुगर जी आहे त्याला परत रिफायनिंगसाठी पुढे कॅरी केलं जातं आणि ही रॉ शुगर जी आहे ज्याचा कलर लाईट ब्राऊन असेल त्याचं पॅकेजिंग केलं जातं. पॅकेजिंग करताना सुक्रोज कंटेंट जो आहे तो अप्रॉक्सिमेटली 96 to 97% जो आहे तो या शुगरमध्ये असतो, जो पॅक केला जातो ऑटोमॅटिक पॅकेजिंग बॅग मध्ये आणि मग पुढची प्रोसेस जी आहे ती रिफायनिंग असेल. तर ही प्रोसेस जी आहे ती टोटली इन्व्हॉल्व होते. क्लिनिंग होते, एक्स्ट्रॅक्शन होते, प्युरिफिकेशन होते, इव्हॅपोरेशन होते, क्रिस्टलायझेशन होते, सेंट्रिफ्युगेशन होते, ड्राईंग होते, पॅकिंग होते. यालाच या फ्लोशीट मध्ये डिस्कस केलंय. शुगर केन मिळालं, क्लीन केली, शुगर केनला वॉश केलं, ही एक प्रोसेस आहे. त्याच्यानंतर कटिंग केली, चॉपिंग केली, ही एक प्रोसेस आहे. क्रशिंग केली, क्रश केल्यानंतर ज्यूसचं एक्स्ट्रॅक्शन करावं लागेल, तर पुढची प्रोसेस आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ ज्यूस. एक्स्ट्रॅक्शन केल्यानंतर बगॅस त्याच्यामधनं हा वेगळा होऊन जाईल. इथं प्रोसेसमध्ये बगॅस जो आहे तो वेगळा झालेला दिसत असेल. अँड ज्यूस कंटेंट जे आहे शुगरच्या याच्यामध्ये तर 90 to 96% जे आहे ते ज्यूस असेल ते एक्स्ट्रॅक्ट केलं गेलंय शुगर केन पासनं आणि 4 to 10% हा तुमचा बगॅस असेल. बगॅस मिळाल्यानंतर ज्यूसचं वेट केलं जाईल. वेट केल्यानंतर क्लॅरिफिकेशन प्रोसेस मध्ये ते पुढे पाठवलं जातं. वेईंग ही का महत्वाची प्रोसेस आहे लक्षात घ्या. आता ज्यूस मध्ये जे ज्यूस आपल्याला इथं मिळणार आहे त्या प्रत्येक ज्यूसचं ऍसिडिटी जी आहे ती वेगवेगळी असेल. वेईंग का महत्वाचे आहे
प्रत्येक ज्यूसची ऍसिडिटी वेगळी असेल. आता याच्यामध्ये एक लॉट आपल्याला मिळालाय, त्याच्यामध्ये सपोज अंडरस्टँड करा की 1000 लिटर ज्यूस आपल्याला मिळालाय. या 1000 लिटर ज्यूस मध्ये आपण काही ज्यूस सॅम्पल म्हणून घेतलं. फॉर एक्झाम्पल 10 ml आपण घेतलं 1000 लिटर मधनं, 10 ml जे आहे ऍज अ सॅम्पल म्हणून आपण घेतलं. नाउ वी चेक द ऍसिडिटी ऑफ दिस ज्यूस. या ज्यूसचा आपण ऍसिडिटी आपण चेक करू, आणि ऍसिडिटी चेक केल्यानंतर आपल्याला कळलं की पीएच हा ज्यूसचा एवढा आहे. तर या ऍसिडिटीला न्यूट्रलाइज करण्यासाठी किती लाईम लागेल, कॅल्शियम ऑक्साईड, त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला मिळतं फॉर द 10 ml. या 10 ml वरनं 1000 लिटर मध्ये किती कॅल्शियम ऑक्साईड किंवा लाईम जो आहे तो आपल्याला ऍड करायचा आहे याची क्वांटिटी मिळते. म्हणून वेइंग ऑफ लाईम जो आहे, वेइंग ऑफ ज्यूस जे आहे ते महत्वाचा रोल प्ले करतं. नाव सेकंड लॉट ऑफ 1000 लिटर हा एक्झॅक्टली सेम ऍसिडिटीचा नसेल. ऍसिडिटी जी आहे ती व्हेरिएबल असेल, आणि त्याच्यासाठी लागणारा कॅल्शियम जो आहे, कॅल्शियम ऑक्साईड जो आहे, लाईम जो आहे, त्याची क्वांटिटी ही वेगळी येऊ शकते. म्हणून प्रत्येक वेळा इथं ज्यूसचं वेइंग जे आहे ते केलं जातं, आणि मग त्या प्रोसेसमध्ये तेवढ्या बॅचचं क्लॅरिफिकेशन जे आहे ते केलं जाईल. दिस प्रोसेस इज नॉट अ कंटिन्युअस प्रोसेस, लक्षात घ्या. लाईम डेफिकेशन किंवा सल्फिटेशनची जी प्रोसेस आपण इथं बघतोय ही कंटिन्युअस प्रोसेस नाहीये. ज्यूस जे आपल्याला मिळालंय या प्रोसेसमध्ये, इथं जे ज्यूस मिळालंय त्याच्यावरती ही प्रोसेस कंडक्ट केली जाते, आणि ही पूर्ण प्रोसेस एका बॅच वरती केली जाईल. ही बॅच पुढे पास होईल, त्याच्यानंतर सेकंड बॅच आहे, सेकंड बॅच पास झाल्यानंतर थर्ड बॅच आहे. अशा बॅचेस फॉर्म मध्ये ही प्रोसेस जी आहे ती कंडक्ट होणार आहे. ही प्रोसेस डायरेक्टली कंटिन्युअस याच्यासाठी नाहीये, कारण की ज्यूसचं ऍसिडिटी जी आहे ती व्हेरिएबल राहू शकते. व्हेरिएबल असेल तर किती क्वांटिटी लाईम लागणार आहे ही क्वांटिटी ही व्हेरिएबल राहू शकते, आणि व्हेरिएबल क्वांटिटी असेल तर अशा पद्धतीने ज्यूसचं एक्सट्रॅक्शन करताना क्वांटिटी व्हेरिएबल असेल तर लागणारी क्वांटिटी जी आहे ती पण व्हेरिएबल राहू शकते. तर ही स्टेप तुमच्या इथं लक्षात आली असेल की ज्यूसचं वेइंग केल्यानंतर क्लॅरिफिकेशन आहे. क्लॅरिफिकेशन नंतर तुम्हाला मड सस्पेंडेड पार्टिकल जे आहेत ते वेगळे करून मिळतील. त्याच्यामधलं परत ज्यूस गेलं असेल तर त्याला एक्स्ट्रॅक्ट केलं जाईल आणि परत क्लॅरिफिकेशन मध्ये ऍड केलं जाईल. ज्यूसचं इव्हॅपोरेशन केलं जातं मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर मध्ये. तिथं इव्हॅपोरेशन केल्यानंतर क्रिस्टलायझेशनची पुढची प्रोसेस जी आहे ती स्टार्ट होणार आहे. क्रिस्टलायझेशनची प्रोसेस स्टार्ट झाल्यानंतर त्याच्यानंतरची पुढची स्टेप आहे सेंट्रिफ्युगेशन. मदर लिकर वेगळं होईल, मोलॅसिस आहे, मोलॅसिस मधनं परत मदर लिकर जे आहे त्याच्यामधलं जे काही लिक्विड असेल ते परत क्रिस्टलायझेशन मध्ये ऍड केलं जाईल, आणि याच्यापासून रॉ शुगर जे आहे ते पुढे आपल्याला मिळणार आहे. द रॉ शुगर कंटेन्ड अप्रॉक्सिमेटली 96 to 97% ऑफ सुक्रोज. आणि या प्रोसेसमध्ये ड्राईंग जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मॉइश्चर किती असणार आहे, 1 to 2%. तर ही ड्राईंग आणि पॅकेजिंग जे आहे ते ऑटोमॅटिक टर्म मध्ये त्या केल्या जातील. नाव वी कन्सिडर द अटेंडन्स लिंक. ही अटेंडन्स लिंक अजून ओपन झालेली नाहीये, मी आता ती ओपन करतोय, आणि तुम्ही ते अटेंडन्स जे आहे ते फिलअप करायचे. तुमच्या चॅट बॉक्स मध्येही तुम्हाला अटेंडन्सची लिंक जी आहे ते दिसेल, ती तुम्ही तिथनं फिलअप करायचे. अजून लिंक ओपन झाली नाही, मी मेन्शन करतो लिंक ओपन झाली का. फक्त पेज रिफ्रेश करायचं. रिफ्रेश केल्यानंतर तुम्हाला चॅटबॉक्स मध्ये जे लिंक आलेली आहे त्याला ओपन करा, ते पेज रिफ्रेश करा, आणि पेज रिफ्रेश केल्यानंतर सिम्पली या लिंक वरती तुमचा आजचा अटेंडन्स जे आहे ते फिलअप करायचं आहे. तुमचा अटेंडन्स वेळेप्रमाणे लेक्चरचा वेळ जो आहे त्या पद्धतीने तिथं फिलअप होऊन जातं, आणि ते आपोआप त्या तुमचा रिस्पॉन्स जो आहे तो ऍक्सेप्ट करतं. तर रिस्पॉन्स जे आहे ते ओपन करत नाही तोपर्यंत ते घेणार नाही. आता अटेंडन्स तुमचं जे आहे ते रिस्पॉन्स ओपन झालेले, तुम्ही ते अटेंडन्स जे आहे ते फिलअप करायचं आहे. हे अटेंडन्स फिलअप होते तोपर्यंत आपण एक व्हिडिओ याच्यामध्ये बघणार आहेत की ॲनिमेटेड फॉर्म मध्ये ही प्रोसेस जी आपण आता डिस्कस केली ती एक्झॅक्टली कशी कंडक्ट केली जाते. ओके, अटेंडन्स लिंक तुमच्या चॅटबॉक्स मध्ये आहे, तिथनं तुम्ही ते अटेंडन्स भरायचं आहे, आणि तुम्ही ती सेव्ह करून जरी ठेवली तरी चालेल. ती चॅटबॉक्स मधनं कॉपी करायची, सेव्ह करून ठेवायची. जेव्हा जेव्हा तुम्हाला अटेंडन्स विचारला जाईल क्रोम मध्ये जायचंय, बुकमार्क असेल त्याच्यामध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवलं असेल तर तो अटेंडन्स फिलअप करून द्यायचा आहे. नाउ वी सी द एक्झॅक्ट प्रोसेस ऑफ द शुगर इंडस्ट्रीमध्ये. आपण जे रिफायनिंग प्रोसेस, रिफायनिंग म्हणतोय, रॉ शुगर प्रोडक्शनची जी प्रोसेस आहे ती आपण इथं बघणार आहोत.
तर ॲनिमेशन तुम्ही बघा तोपर्यंत. अटेंडन्सची लिंक जी आहे ती ओपन आहे. हे ॲनिमेशन मी लूपमध्ये चालवतोय, 2 वेळा हे दाखवलं जाईल. ॲनिमेशनचा आवाज येत नसेल तर मला तेवढं इंटिमेट करून द्या चॅट बॉक्समध्ये. व्हिडिओचाच व्हॉइस खूप कमी आहे, त्याच्यामुळे तो आवाज कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल. तर हे फर्स्ट प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये कटिंग जे आहे ते शुगर केनचे केली जाते. शुगर केन कट झाल्यानंतर पुढची प्रोसेस आहे मिलिंग मध्ये त्याला पास केलं जाईल. मिलिंग मध्ये पास केल्यानंतर त्याच्यामधनं ज्यूस एक्स्ट्रॅक्शन जे आहे ते इथं मिळणार आहे. त्याच्यामध्ये वॉटर वगैरे ऍड करून हिटिंग करून त्याला पूर्णपणे ज्यूस जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट केले जातात. आपण डायग्राम मध्ये बघितलं होतं, ते स्केलेटन तुम्हाला इथं दिसत असेल. एक्झॅक्टली याच्यामधनं ज्यूस जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट केले जातील. तर या पद्धतीने जे एक्स्ट्रॅक्शन आहे ते पूर्णपणे कंटेंट जे आहे ते रिमूव्ह करून पुढच्या टँकमध्ये जे आहे ते पुढे पाठवलं जाईल. या टँकमध्ये ऍड केल्यानंतर वेइंग टँक आहे, जिथं वेट घेतलं जाईल. इथंच ते सॅम्पलिंग जे आहे ते केलं जाईल आणि किती लाईम रिक्वायर्ड आहे तो इथनं मग डिस्चार्ज केला जाईल. दिस द फर्स्ट इज अ डेफिकेशन, लाईम डेफिकेशन प्रोसेस. तर ज्यूस पुढे पास केलं जात आहे या टँकमध्ये, लाईम डेफिकेशन टँकमध्ये, आणि किती रिक्वायरमेंट आहे तसं डेफिकेशन करून त्याला पुढे पास केलं जाईल. हिटिंग केल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती आहे क्लॅरिफिकेशनची सेकंड स्टेप. क्लॅरिफिकेशन मध्ये काय आहे, तर याच्यामध्ये जे काही स्कम किंवा मटेरियल जे ऍड होईल ते वरती इथं येणार आहेत आणि त्याला मग रिमूव्ह केलं जाईल. मग स्कम जो आहे तो या रोलरवरनं रिमूव्ह केला जातो आणि मग जे जाईल. मल्टिपल इफेक्ट ऑपरेटर मध्ये हिटिंग केलं जातं विथ द हेल्प ऑफ स्टीम. स्टीमने हिटिंग करताना इव्हॅपोरेशन ही प्रोसेस होणार आहे. पहिल्या याच्यामध्ये स्टीमचा सोर्स आहे, बट इन कन्सिडरेशन ऑफ सेकंड अँड थर्ड इफेक्टिव्ह ऑपरेटर आता हिटिंग जी आहे ती मात्र इथं कशी केली जाणार आहे, विथ द हेल्प ऑफ
स्टीम दॅट इज प्रोड्यूस इन द फर्स्ट इव्हॅपोरेटर. तर फर्स्ट इव्हॅपोरेटर मध्ये जे हिटिंग तयार झाली आहे ती या मल्टिपल इफेक्ट इव्हॅपोरेटर मधनं पुढे जाते अँड दॅट गोज इन द क्रिस्टलायझेशन प्रोसेस. मग पुढे व्हॅक्यूम पॅन जो आहे त्याच्यामध्ये ते ऍड केलं जाईल. व्हॅक्यूम पॅन मध्ये ऍड केल्यानंतर इथं परत हिटिंग केलं जातंय आणि मग इथं सिरप जे आहे ते थिक असं तयार होईल. ते थिक झाल्यानंतर इथं क्रिस्टलायझर आहे ज्याच्यामध्ये हे मिक्सचर जे आहे ते थोड्या वेळासाठी कूल केलं जाईल आणि कूल केल्यानंतर क्रिस्टलायझर मधनं ते पुढे पास होतंय एक सेंट्रिफ्युगेशन मशीन मध्ये. तर सेंट्रिफ्युगेशन मशीन मध्ये तुमचं लक्षात आलं असेल की ती प्रोसेस एक्झॅक्टली कशी कंडक्ट होते. परत मी तेवढं रिपीट करतोय तो पार्ट. इथं ते स्टेप बघा तुम्ही. इथं ते सेंट्रिफ्युगेशनचे टेक्निक आहे. हे इन्स्ट्रुमेंट तुम्ही बघितलं असेल आणि मग तिथं मोलॅसिस आणि त्यांचं सेपरेशन होत आहे. इथं शुगर जे आहे ते आपल्याला मिळतंय. मोलॅसिस जो आहे तो तिथं पुढे सिरप टँक मध्ये जातोय आणि त्याच्यामधनं परत एक्स्ट्रॅक्शन केलं जाईल. व्हॅक्यूम पॅन मध्ये रिमूव्ह करून त्याच्यामधनं जे लिक्विड आहे त्याला परत एक्स्ट्रॅक्ट केलं जाईल अँड वी गेट द मल्टिपल शुगर इन द डिफरंट क्वालिटी. दॅट शुगर मॅसिक्युएट ए असेल तर त्याला शुगर ए आपण म्हणणार. त्याच्यापासून पुढे जो मोलॅसिस गेलाय त्याच्यामधनं ज्यूस एक्स्ट्रॅक्ट केलं जाईल आणि त्याला परत त्याच कंट्री शुगरचे 3 डिफरंट कलर बघितले होते तुम्ही, लाईट ब्राऊन, डार्क ब्राऊन. आपण रिमूव्ह केली आहे. पहिली जी मिळाली ती आपल्याला जास्त सुक्रोज कंटेंट असलेली मिळाली 90 to 97%. सेकंड आणि थर्ड मोलॅसिस मधनं आपण ते एक्स्ट्रॅक्ट करत गेलो तर शुगर बी आणि शुगर सी असेल ज्याच्यामध्ये सुक्रोज कंटेंट कमी असेल आणि मॅग्मा जो आहे तो आपल्याला फायनली इथं मिळणार आहे. तर अशा पद्धतीने शुगर इंडस्ट्री जी आहे ती वर्क करते. परत हा व्हिडिओ मी लूपमध्ये रनआउट करतो. ज्यांच्याकडनं मिस झाला असेल ते परत या व्हिडिओला बघू शकतात. ठीक आहे. परत मी प्रोसेस परत एक वेळा रन करतोय. व्हिडिओचा व्हॉइस जो आहे तो मी म्यूट केलाय जेणेकरून तुम्हाला ते नॉइसी जे एन्व्हायरमेंट क्रिएट होत आहे ते येणार नाही. यू जस्ट सी ऑब्झर्व द प्रोसेस. शुगर केन कट केलेलं शुगर केन जे आहे ते वॉश आउट होत आहेत. वॉश आउट झाल्यानंतर त्यांना क्रशिंग केलं जात आहे. क्रश केल्यानंतर पुढे क्रश झालेला जो काही पार्ट आहे, चोपिंग जी प्रोसेस आपण मेन्शन केली होती ती चोपिंग केल्यानंतर ज्यूस एक्स्ट्रॅक्शन साठी पुढे पास केलं जात आहे. फ्लोशीटचं पार्ट तुम्ही इथं लक्षात घ्या. इथं ते नाईफ्स आहेत त्याच्यामध्ये क्रशिंग केल्यानंतर मल्टिपल मिल्स मधनं ते पास होत आहेत. मल्टिपल मिल्स मधनं पास होताना ज्यूस जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट होत आहे आणि ज्यूस जे आहे ते वेइंग साठी पुढे चेंबरमध्ये स्टोअर केलं जाईल. इथं वॉटर वॉशिंग याच्यासाठी आहे की जर बगॅसमध्ये काही शुगर राहिलं असेल तर त्याला वॉटर वॉश करून थर्ड प्रोसेसमध्ये त्याला रिमूव्ह केलं जातं. फर्स्ट डायग्राम मध्ये तुम्ही हे बघितलं असेल. मिलिंगच्या प्रोसेसमध्ये आपण वॉशिंग करून थर्ड किंवा फोर्थ स्टेजला पूर्णपणे ज्यूस जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करून घेतो आणि मग फायनली ज्यूस जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट झालेलं रॉ ज्यूस जे आहे ते पुढे पास होतं. या येलो पाईप्स मधनं ते पास होताना दिसतंय अँड इट गोज टू द स्टोरेज टँक. स्टोरेज टँक मधनं केवढं ज्यूस घ्यायचं तर वेइंग टँक मध्ये आपण एक स्पेसिफिक अमाऊंट घेणार. ते वेइंग टँक मध्ये तेवढी अमाऊंट घेतल्यानंतर किती ऍसिडिटी आहे तेवढा लाईम आपल्याला ऍड करायचं. तर लाईम स्टोरेज मधनं तेवढा लाईम जो आहे तो वेइंग टँक मधनं जे ज्यूस वे केलेलं असेल तर लाईम डेफिकेशन टेक्निकसाठी पुढे पाठवलं जाईल. तेवढा लाईम ऍड केल्यानंतर त्याला हीट केलं जाईल. प्री हिटेड ज्यूस क्लॅरिफिकेशनसाठी पाठवलं जाईल. इथं खाली सेटलमेंट झालेला आणि वरती आलेला जो काही पोर्शन आहे तो रिमूव्ह केला जातो आणि मग हे रिमूव्ह करण्यासाठी वरचा पोर्शन स्कीम जो आहे तो काढला जाईल. खालच्या पोर्शन मध्ये काही कंटेंट असेल तर ते या चेंबरमध्ये रिमूव्ह केलं जाईल. तर स्कम जो आहे तो रिमूव्ह केल्यानंतर जे ज्यूस मध्ये सेंटरला मिळतंय इट कॅन बी प्रोसीड फर्दर द मल्टिपल इफेक्टिव्ह ऑपरेटर. मल्टिपल इफेक्टिव्ह ऑपरेटर मध्ये त्याला पास केल्यानंतर काय होणार आहे तिथं पहिली हिटिंग होणार आहे. हिटिंग केल्यानंतर हे स्टीम जे आहे ती पुढे पास होईल आणि ज्यूस जे कॉन्सन्ट्रेटेड होत आहे ते सेकंड ऑपरेटर मध्ये गेलं. सेकंड ऑपरेटर मध्ये कॉन्सन्ट्रेटेड झालेलं ज्यूस थर्ड ऑपरेटर मध्ये गेलं. अशा पद्धतीने ही प्रोसेस जी आहे ती कंटिन्युअस होत जाईल अँड वी गेट द ज्यूस 80 to 85% वॉटर जे मॉइश्चर आहे ते निघून 35 to 40% असलेलं पुढे क्रिस्टलायझर मध्ये जात आहे. क्रिस्टलायझर मध्ये व्हॅक्यूम पॅन आहे. व्हॅक्यूम पॅन मध्ये परत हिटिंग होते आणि क्रिस्टलायझर मध्ये क्रिस्टल जे तयार झाले ते इथं सेटल डाऊन होतील आणि सेटल डाऊन झालेले क्रिस्टल जे आहे ते
सेंट्रिफ्युगल मशीन मध्ये जातील. सेंट्रिफ्युगेशन मध्ये काय होतंय, मोलॅसिस साईडला फेकला जातोय आणि शुगर जे आहे ती डिपॉझिट होते ऍट द सेंटर. तर शुगर या कन्व्हेनर बेल्ट पासून आपल्याला इथं शुगर जी आहे ती मिळते. दॅट शुगर इज अ हायेस्ट कंटेंट ऑफ सुक्रोज, दॅट मीन इट्स अ मॅसिक्युएट ए. मॅसिक्युएट ए मधनं मिळालेली शुगर आहे, इथं मॅसिक्युएट तयार होतोय. मॅसिक्युएट ए मधनं शुगर मिळाली तर म्हणून ए शुगर आपण त्याला म्हणूया. त्याच्यानंतर जो मोलॅसिस आहे त्याला सेकंड व्हॅक्यूम पॅन मध्ये पास केलं जाईल. सेकंड व्हॅक्यूम पॅन मध्ये पास केल्यानंतर त्याच्यामधनंही काही शुगर आपल्याला मिळणार आहे. परत सेंट्रिफ्युगल मशीन मध्ये, क्रिस्टलायझर मध्ये आणि सेंट्रिफ्युगेशन मधनं परत शुगर मिळेल. दॅट शुगर इज बी. असं सिमिलरली करत करत मोलॅसिस मधनं जेवढी मॅक्झिमम शुगर असेल तिला रिमूव्ह केलं जातं. काही इंडस्ट्रीमध्ये हे मल्टिपल ग्रेडिंग मध्ये असणार आहे. काही इंडस्ट्रीमध्ये इथं जो काही मोलॅसिस मिळालेला आहे त्याच्यामधनं लिक्विड एक्स्ट्रॅक्ट करून परत व्हॅक्यूम पॅन मध्ये ऍड केलं जाईल आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या ग्रेडचे शुगर जे आहे ते आपल्याला इथं मिळते. तर या व्हिडिओमधनं तुम्हाला ती प्रोसेस जी आहे ती क्लिअर झाली असेल आय थॉट. पुढचा परत एक आपण व्हिडिओ बघू ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल शुगर इंडस्ट्रीमध्ये जी प्रोसेस होते ती आपण इथं बघणार आहोत. ऍक्च्युअल शुगर इंडस्ट्रीमध्ये जी प्रोसेस होते ती आपण इथं डिस्कस करणार आहोत. तिथे ही प्रोसेस तुमच्या लक्षात आली असेल एक्झॅक्टली कशी होते. ओके, टाइम कंप्लीट झालाय. आपण लेक्चर इथं स्टॉप करूया. जे ऍक्च्युअल शुगर इंडस्ट्रीमध्ये जी प्रोसेस आहे तो व्हिडिओ आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. अँड देन वी गो फॉर द फर्दर प्रोसेस दॅट इज द रिफायनिंग ऑफ शुगर. ठीक आहे, हा लेक्चर आपण इथं स्टॉप करतोय. अटेंडन्स लिंक जी आहे ती ओपन आहे, तुम्ही भरू शकतात. अटेंडन्स लिंक तुम्हाला शेअर केली आहे, परत मी शेअर करतो ज्यांना मिस झाली असेल त्यांच्यासाठी. आणि लिंक जे आहे ते तुम्ही सेव्ह करून ठेवली तरी चालेल. जेव्हा अटेंडन्स तुम्हाला ओपन केला जाईल त्यावेळेला ती अटेंडन्स भरून तुम्ही तो सबमिट करून द्यायचा आहे. तर लेक्चर मी इथं एंड करतोय कारण की पुढचं लेक्चर कोणीतरी वेटिंग असेल. आपण ही स्टेप जी आहे ती पुढे कंटिन्यू